बघा मंडळी, मस्त चटकदार चमचमीत असा आपला किमा पाव तयार आहे इथं. आणि जसा आपल्याला बाहेर भेटतो त्यापेक्षा अतिशय चविष्ट आणि टेस्टी लागतो. आणि हा आहे तो झटपट आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार करता येतो. किमा पाव बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. मग त्यासाठी रेसिपीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. आजची रेसिपी तुम्ही बघितलीच आहे, किमा पावची आहे. आणि हा किमा पाव येथे अतिशय चटकदार चमचमीत असा लागतो. तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तर नक्की ही संपूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही परत परत करून खाल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. इथे आता मी 2 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण हे कांदे आहेत ते सोलून चिरून घ्यायचे आहेत. किमा करताना यामध्ये कांदा थोडा जास्त प्रमाणात घातला जातो, त्यामुळे त्याला छान टेस्ट अशी येते. तर ते बघू शकता इथं मी जरा मोठे कांदे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक असे महिम चिरून घ्यायचे आहेत. जेवढे बारीक चिरता येतील तेवढे बारीक कांदा आहे तो चिरून घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. त्यामुळे जे आपण किमा बनवणार आहे त्याला एक छान टेस्ट येते आणि खायलाही खूप टेस्टी लागतो, लवकर भाजलाही जातो. चला तर मग आता अशा पद्धतीने मी हा कांदा आहे तो चिरून घेते. आणि त्याचबरोबर जे आपण टोमॅटो घेतलेला आहे तर तेही आता आपण चिरून घ्यायचं आहे. टोमॅटो चिरताना जर टोमॅटो मोठा असेल किंवा त्याच्यातील बिया असतील त्या जून असतील तर शक्यतो बिया आहेत त्या काढून टाकायच्या, नंतर चिरून घ्यायचं. आणि टोमॅटो पण मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. बाकीचा 1.5 टोमॅटो आहे त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत. आता आपण ते मिक्सरचं एक जार घेऊया, त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि ते टोमॅटो कट केलेले घालायचे आणि त्याची अशी प्युरी करून घ्यायची आहे. आता आपण इथं पावशेर खिमा घेतलेला आहे, त्यावरती अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट घातली, थोडीशी हळद घातली आणि 1 चम्मच कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आणि ते हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे थोड्या मसाला आपला भाजेपर्यंत 10 मिनिटांसाठी आपण हे मुरत ठेवणार आहे. तसंच आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे असंच 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालू शकतं. आता आपण हे बाजूला ठेवून एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी छोटी तेल घातलेले आहे. म्हणजे पळीनं बघितलं तर 4 पळी आहे. नॉनव्हेज म्हटलं की त्यामध्ये थोडंफार तेल जास्तच येतं, त्यामुळे त्याला चांगली टेस्ट पण येते आणि चटकदार बनतं. त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतला, त्यावरती मीठ घातलं आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे. इथं तुम्ही जर तेल जास्त प्रमाणात नसेल घालायचं किंवा नसेल वापरत तर कमी केलं तरी चालू शकतं. पण चमचमीत जर तुम्हाला खिमा बनवायचा असेल तर यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त घालावं लागतं. आता आपला कांदा आहे तो भाजत आलेला आहे, त्यावरती आलं लसूण पेस्ट अर्धा चम्मच परत मी घालून घेतलेली आहे. अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच तिखट घालून घेतलेले, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर घालून घ्यायची आहे. आणि किचन किंग मसाला अर्धा चम्मच घातलेला आहे, गरम मसाला अर्धा चम्मच घातलेला आहे. यामध्ये आपण खडे मसाले अजिबात घातलेले नाहीत. काय होतं, मुलं खाणारे असतात आणि त्यामुळे मुलांना खडे मसाले घातले की मग ती खाल्लं जात नाही. त्यासाठी मी इथं यामध्ये खडा मसाला घातलेला नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये खडा मसाला वापरू शकता. आता आपला मसाला भाजत आलेला आहे, त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतला आणि त्यावरती जी आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची प्युरी केली होती ती घालून घ्यायची आहे. आता ही प्युरी आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे. ही भाजायला कमीत कमी 10 ते 12 मिनटं लागतात. जेवढं चांगलं आपण ही प्युरी भाजू तेवढा चांगलं आपलं खिम्याला टेस्ट येते. आता इथं बघू शकता आत्ताच तेल सोडलेलं आहे त्यांनी थोडं थोडं, पण अजूनही आपली प्युरी आहे ती भाजलेली नाही आहे चांगली. मीडियम गॅसवरती सतत हलवत असं आपण एक 10 ते 12 मिनटं ही प्युरी आहे ती भाजून घेणार आहे. आता इथे बघू शकता भरपूर प्रमाणात तेल सोडत आलेलं आहे, पण अजूनही याला चांगला वास सुटलेला नाही. ज्यावेळेस हा मसाला चांगला भाजला जातो त्यावेळेस एक सुगंध सुटतो मसाल्याचा, म्हणजे मग समजायचं की आपला मसाला आहे तो भाजलेला आहे आणि साईडनी तेल सोडायला सुरुवात होते. आता इथे बघू शकता कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि मसाला चांगला भाजत आलेला आहे. आता आपण या स्टेजला यामध्ये जो खिमा घेतला होता तो आपण घालून घ्यायचा आहे. हा मसाला कमीत कमी मी 10 ते 12 मिनटं भाजून घेतलेला आहे स्लो ते मीडियम गॅसवरती. जेवढा चांगला याचा मसाला भाजला जाईल तेवढा चांगला याला टेस्ट लागती खिम्याला. आता इथं बघू शकता खिमा घातल्यानंतर त्याचा कलर चेंज झालेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक झाकण ठेवायचं आणि त्यावरती पाणी ठेवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटासाठी आपण हे असं पाणी ठेवून घ्यायचं आहे, त्यामुळे आतमध्ये वाफ सुटते आणि त्याला आपोआप पाणी सुटलं जातं वाफेमुळं. आता इथं बघू शकता परत खिमा आहे तो चांगला आपण चम्मचने हलवून घ्यायचा आहे की जेणेकरून सगळा मसाला त्याला मिक्स झाला पाहिजे आणि खिम्याला सगळा लागला पाहिजे. अशा पद्धतीने खिमा आपण मिक्स करून घ्यायचा आणि परत ते झाकण ठेवून घ्यायचे बिना पाणी टाकता. झाकणावरती पाणी ठेवायचं. आता ही दुसरी वेळ आहे, दुसऱ्या वेळेही मी तसंच हलवून घेणार आहे आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेसाठी आपण ज्यावेळेस आपण परत झाकण ठेवूया त्यावेळेस आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता खिमा शिजण्यासाठी मी अर्धा कप पाणी यामध्ये घातलेलं आहे.
एकदम पाणी घालायचं नाही आहे, जसा तो शिजत जाईल तसं लागेल तसं पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करत जायचं आहे. झाकणावरती पाणी आपण अर्धा कप ठेवलेलंच आहे, तर जसं लागेल तसं मग आपण ॲड करत न्यायचं आहे. कमीत कमी 20 ते 22 मिनटं लागतात किमा शिजण्यासाठी मसाला भाजल्यानंतर. म्हणजे संपूर्ण रेसिपी तयार व्हायला किंवा खिमा पाव तयार व्हायला अर्धा तास लागतो. आता इथे बघू शकता खिम्याला एक छान असा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी वरून तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 2-3 वेळा थोडं पाणी घालून घेतलेले, म्हणजे 2 वेळा यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे किंवा जोपर्यंत खिमा शिजत नाही तोपर्यंत थोडं पाणी त्यामध्ये ॲड करत राहायचं, गरम पाणी. आता इथं बघा खिमा आपला शिजत आलेला आहे. आता या स्टेजला खिमा आहे तो चेक करायचा आणि आवश्यकता वाटल्यास त्यामध्ये थोडं पाणी ॲड करत राहायचे. आता इथं संपूर्ण खिमा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर थोडी जास्त घालायची, त्यामुळे एक छान फ्लेवर लागतो. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. मस्त असा सुगंध सुटलेला आहे खिम्याला आणि बघूनच त्याच्याकडे आपली भूक आहे ती डबल वाढते. चला तर मग आपण प्लेटिंग करायला घेऊया. आता इथं मी पाव घेतलेले आहेत आणि हे पाव फ्रेश आहेत, मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते थोडेसे फ्राय करून घेऊया. त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती तेल घालून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता. त्यावरती कोथिंबीर घातली, कश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलं आणि थोडीशी हळद किंचित घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण हे पाव आहेत ते त्यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत असे. त्यानंतर थोडेसे भाजायचेत आणि मग आपण हे काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला अशा पद्धतीनं नसेल करायचं तर नॉर्मलही आपण पाव हे सर्व करू शकतो. आता इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे पाव आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत. आणि आता आपण मुलांना द्यायचे असतील तर तसे आपण साधे पाव कसे करायचे तर तेही आपण बघूया. आता इथं आपण मी पॅन घेतलेला आहे, त्यावर थोडंसं तेल घालून घेतले, त्यावरती नुसती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यावरती जास्त मसाले वगैरे घालायचे नाही आहेत. आणि आपण हे पाव आहेत ते त्यामध्ये डिप करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीनं फ्राय करून घ्यायचे. थोडेसे पाव गरम करायचे आहेत, परंतु कडक पाव करायचे नाहीत, थोडेसे सॉफ्टच ठेवायचे, त्यामुळे खायला खूप टेस्टी लागतात. अशा पद्धतीने हे पाव मी गरम करून घेतलेला आहे. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. आता इथे बघा पाव ठेवलेले आहेत, त्याच्यासोबत थोडासा कांदा चिरून ठेवलेला आहे, लिंबू ठेवूया. आणि त्यानंतर आपण जो खिमा तयार झालेला आहे तो सर्व करून घेऊया. अतिशय सुगंध असा सुटलेला आहे की त्याला बघूनच भूक वाढलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असा खिमा पाव तयार झालेला आहे. बघूनच आपली भूक आहे ती डबल वाढली जाते. चला तर तोंडाला पाणी सुटतंय ना बघून. मग नुसतं तोंडाला पाणी सुटून देऊ नका, नक्की ही रेसिपी संपूर्ण बघा आणि घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आता इथे बघू शकता आपण टेस्ट करून बघूया कसा झालेला आहे तो. अप्रतिम असा झालेला आहे आपला खिमा पाव. मंडळी आता आपला खिमा पाव तयार झालेला आहे. एकदम चटकदार चमचमीत असा खिमा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असली तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.